जय हिंद मित्रांनो. तर आजचा हा प्रश्न बघा आणि या प्रश्नाचे स्पष्टीकरण बघा किती मोठे दिले आहे. आणि या प्रश्नाला जर आपण या प्रकारे जर सोडवलं तर परीक्षेमध्ये खूप वेळ जाईल. तर या प्रश्नाला शॉर्ट ट्रिकने कसं सोडवता येईल ते बघूया. तर सर्वात आधी प्रश्न काय म्हटला बघा, वर्तुळाचा परिघ व व्यास यांच्यातील फरक 60 सेंटीमीटर आहे. तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती? तर वर्तुळाचे क्षेत्रफळाचे सूत्र सर्वांना माहित आहे काय असते? पाय आर स्क्वेअर. आणि पायची किंमत किती ठेवतो आपण? 22/7 गुणेला आर स्क्वेअर. आता या प्रश्नात आपल्याला फक्त परिघ आणि व्यास यांच्यातील फरक दिलाय, त्रिज्या दिली नाहीये. तर यावरून आपण त्रिज्या कशी काढायची? तर तुम्ही जर चेक केले तर 99% वर्तुळाच्या क्षेत्रफळाच्या उदाहरणात त्रिज्या ही 7च्या पटीतील असते. म्हणजे 7, 14, 21, 35 या प्रकारे. ते का दिली जाते? तर 7ने भाग गेला पाहिजे म्हणून ती दिली जाते. तर 7च्या पटीतील सर्वात लहान त्रिज्या कोणती असू शकते? स्वतः 7. म्हणून आपण त्रिज्या 7 म्हणू. मग व्यास किती असेल? 14. परिघ 44. 7 त्रिज्या असलेल्या वर्तुळाचा परिघ नेहमी 44 असतो. क्षेत्रफळ आणि 7 त्रिज्या असणाऱ्या वर्तुळाचे क्षेत्रफळ हे 154 सेंटीमीटर स्क्वेअर. क्षेत्रफळ हे नेहमी सेंटीमीटर स्क्वेअर म्हणजे वर्गाच्या स्वरूपात असते आणि बाकी सगळे व्हॅल्यू सेंटीमीटर, सेंटीमीटर, सेंटीमीटर. ठीक आहे. आता बघा त्यांनी प्रश्नात काय म्हटले, वर्तुळाचा परिघ व व्यास यांच्यातील फरक 60 सेंटीमीटर आहे. परंतु इथे बघा व्यास आणि परिघ यांच्यातील फरक किती निघाला? 44 मधून 14 गेले 30. फरक किती निघाला? 30. म्हणजेच 30 भाग म्हणजे ओरिजिनल फरक किती आहे? 60 सेंटीमीटर. तर आपल्याला काय पाहिजे? क्षेत्रफळ. तर आपण 154 भागाची किंमत काढू. बघा इथे काय झाली, या 30 ची दुप्पट झाली. परंतु या 154 ची दुप्पट करायची नाही. का बरं? कारण क्षेत्रफळ नेहमी वर्गाच्या स्वरूपात असते म्हणून इथे जेही पट आली त्याची वर्ग करायची. म्हणजे दुप्पटचा वर्ग 4 पट. म्हणून याची 4 पट काय होईल? याला 4 ने गुणून घ्या. 4 चोक 16, हातचे आले 1, 4 पंचे 20 आणि 1 21 1, हातचे आले 2, 4 एके 4 आणि 2 6. म्हणजे 616 सेंटीमीटरचा वर्ग या प्रश्नाचे उत्तर असेल. म्हणून या प्रश्नाचे उत्तर काय? पर्याय क्रमांक सी. जर तुम्हाला शॉर्ट ट्रिक आवडत असेल तर आपल्या चॅनलला फॉलो करा, लाईक करा आणि शेअर करा. तसेच तुमचे जे काही गणिताचे डाऊट्स असतील ते आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही शेअर करू शकता. आणि आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक ही आपल्या चॅनलच्या बायोमध्ये दिली आहे, तिथून तुम्ही ते जॉईन करू शकता. थँक्यू.